शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. मित्र हो, नमस्कार. पुन्हा गणिताच्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो. आपण आज कालमापनावर आणखीन काही उदाहरणे बघूया. प्रत्येक उदाहरणासाठी मी शक्यतो वेगवेगळ्या क्लिप्स बनवण्याचा प्रयत्न करतो. छोट्या छोट्या होतील पण आपल्याला समजायला सोप्या जातील. तर बघा, एक बस आहे, ती ताशी 55 किलोमीटर प्रवास करते. तर ती 9 तासात किती किलोमीटर प्रवास करेल आपल्याला काढायचंय. 9 तासात सरळ आहे. एका तासात 55 किलोमीटर प्रवास करतीये, तर 9 तासात म्हणजेच 55 गुणिले 9, कारण एका तासाला 55 किलोमीटर, तर 9 तास तिला प्रवास करायचा आहे. तर ती किती किलोमीटर जाणार आहे. तर बघा, 55 गुणिले 9, 9 5 45, 45 5, हातच्याला 4, 9 5 पुन्हा 45 आणि 45 आणि हातच्याचे 4, 49, म्हणजेच 495. म्हणजे ती 9 तासात 495 किलोमीटर प्रवास हा करणार आहे. हे काढणं अजून सोपं आहे. 9 तासाचा प्रवास आहे, आपल्याला एकदम 10 तासाचा प्रवास काढून त्याच्यातून 1 तास वजा करता येतो. म्हणजेच समजा आपण 55 किलोमीटर ताशी वेगानं बस जातीये आणि ती 10 तासात, आपल्याला माहित आहे 55 10 550, एककाच्या पुढे उजवीकडे 0 ठेवला म्हणजे ते 550 होतात. 55 10 550, आपल्याला 55 नवे काढायचे. 550 मधून 55 वजा केले तर 495, म्हणून ती 495 किलोमीटर ती बस जाणार आहे. पण तीच बस जर 55 किलोमीटर तासाप्रमाणे अजून किती तास जाऊ शकते, किती तास ते प्रवास करू शकते, हे पण आपण काढू शकतो. तर ती 9 तास 30 मिनिटात किती प्रवास करणार आहे असं पण आपल्याला काढता येतं. म्हणजे तसंही गणित येऊ शकतं की ताशी 55 किलोमीटर प्रमाणे बस जातीये, तर ती 9 तास 30 मिनिटात किती किलोमीटर जाणार आहे. सरळ आहे. आता 9 तासात ती 495 किलोमीटर गेलेली आहे. 9 तासात 30 मिनिटे, 9 तास 30 मिनिटे म्हणजे 9.5 तास. आपणास माहित आहे 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास. जर ती 60 मिनिटात 55 किलोमीटर जाते, 60 मिनिटात 55 किलोमीटर जाते, तर 30 मिनिटात किती किलोमीटर जाणार. सरळ आहे. 30 55च्या निम्मे 27 किलोमीटर आणि 500 मीटर ती अर्ध्या तासात जाणार आहे. म्हणून 495 अधिक 27 किलोमीटर आणि 500 मीटर, म्हणून 495 अधिक 27 495 अधिक 27 म्हणजेच 522 किलोमीटर आणि 500 मीटर. तर 500 मीटर म्हणजेच 1/2 किलोमीटर, म्हणजे तुम्ही 522 किलोमीटर 1/2 मीटर असंही सांगू शकता, किंवा 522.1/2 किलोमीटर असं पण सांगता येतं. 1/2 म्हणजे अर्धा भाग, म्हणजेच ती 522 किलोमीटर आणि अर्धा किलोमीटर जाते असाही त्याचा अर्थ होतो. म्हणून मी वरती ते अर्ध, पाव, पाऊंडला कसं कसं म्हणतात. 1/2 म्हणजे अर्धा, 1/4 म्हणजे पाव भाग आणि 3/4 म्हणजे पाऊण भाग. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवून, या ठिकाणी मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकांच्या पद्धतीने पण हे सोडवून दाखवलं. दशांश अपूर्णांकाच्या पद्धतीत विचार केला तर 522 किलोमीटर आणि 5 दशांश मीटर किंवा 5 शतांश मीटर असं जरी म्हटलं तरी ते चालतंय, किंवा 522 किलोमीटर 50 शतांश मीटर
50 शतांश म्हणजेच 500 मीटर असा त्याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला अशा पद्धतीने काढता येतं. अजून पुढील क्लिपमध्ये अशा प्रकारचं एक गणित आपण बघूया. धन्यवाद.